हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक खूपच सोपी, झटपट आणि खूप उपयोगी अशी रेसिपी दाखवणार आहे. म्हणजेच लिंबू आणि पुदिना क्यूब्स. गरमीच्या दिवसात सरबत बनवायचं असेल, तर डिटॉक्स वॉटर बनवायचं असेल किंवा पटकन काहीतरी रिफ्रेशिंग प्यायचं असेल, तर हे क्यूब्स तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. तर चला मग सुरुवात करूया. या रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 ताजे लिंबू लागणार आहेत. एक मूठभर ताजा पुदिना लागणार आहे, थोडंसं पाणी आणि आईस ट्रे. सगळं खूप बेसिक आहे आणि सहज घरी मिळणारं आहे. सर्वात आधी जे आहे आपण लिंबू जे आहे स्वच्छ धुवून घेऊ आणि लक्षात ठेवा की सीड्स आहे ते काढून टाका, नाही तर टेस्ट थोडं कडू लागू शकतो. आणि पुदिनाची जी पानं आहे तीसुद्धा स्वच्छ धुवून घ्या. पुदिन्याचा फ्लेवर फ्रेश असला की क्यूब्स अजूनही रिफ्रेशिंग लागतात. तुम्ही हवं तर पुदिना थोडंसं चिरूनही घेऊ शकता. तर आपल्याला डायरेक्टच जी आहे क्यूबमध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही घाला, त्यामुळे टेस्टसुद्धा बॅलन्स राहील. आणि वरून जी आहे ती पुदिन्याची पानं जी आहे आपल्याला टाकायची आहे आणि हलकंसं मिक्स करायचं आहे. आता हे मिक्सचर आपण आईस ट्रेमध्ये ठेवणार आहोत. प्रत्येक क्यूबमध्ये थोडासा पुदिना नक्की येईल याची काळजी घ्या. आता हा ट्रे फ्रीजमध्ये 5 ते 6 तासासाठी ठेवा, पूर्णपणे सेट होईपर्यंत. बघा, आपले लिंबू पुदिना क्यूब्स छान सेट झालेले आहेत. हे क्यूब्स तुम्ही हव्या त्यावेळी वापरू शकता. हे क्यूब्स तुम्ही कसे वापरू शकता? साध्या पाण्यात टाका, इन्स्टंट डिटॉक्स वॉटर तयार होईल. सोडा किंवा स्पार्कलिंग जे वॉटरमध्ये टाका. जसं की मी इथे जो आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी आंबटगोड पन्हं बनवलं होतं, त्यामध्ये सुद्धा मी हा आईस क्यूब वापरलेला आहे. तुमची रिफ्रेशिंग ड्रिंक जी आहे ती तयार होईल. किंवा लिंबू सरबत बनवताना वापरा. वेळही वाचेल आणि टेस्टही मस्त होईल. एक छोटीशी टिप मी इथे शेअर करेल. तुम्ही यात थोडंसं मध किंवा साखरही घालू शकता आणि हवं असेल तर थोडं जिंजरसुद्धा घालू शकता. त्यामुळे अजून एक हेल्दी व्हर्जन तुम्ही ते बनवू शकता. तर मैत्रिणींनो, अशी ही सोपी आणि उपयोगी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओनंतर आपण पुन्हा अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भेटणार आहोत, जो की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चला, बाय.